तुझा बाप ना इथे होता म्हणजे इथे नक्की काहीतरी असणार, त्याशिवाय नाही त्याचं असं शेळीचं वाघ होणार. आजी हा हे बघ काय काय रे? अगं औषधाच्या बॉटल्स आहेत. बाबा 4 बॉटल्स पाहिलेत. अगं बाई, एवढ्या बाटल्या कोणी आणल्या घरात? आता यशने आणल्या असतील त्या. यशला मेल्याला एक अक्कल नाही, एवढ्या बाटल्या आणतात का? अरे बाबा, तुझ्या बापाला सांभाळ रे. एक तर तू त्या नुपूरशी लग्न करत नाहीस, तिचं लग्न तरी ठरू द्या रे. आता मी काय केलंय यार? हे बघ, हे सगळं तुझ्या बापामुळे झालंय, त्याला जरा सांभाळ. आई साहेब, अहो तुम्ही अशा अचानक आत का निघून आलात? हे बघ, मला प्रश्न विचारू नकोस हा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या जयंताचे कान का भरलेस? कुठे काय नाही, काही नाही, काही नाही. नाही मग ते लता आणि आदित्यचं काय? ते मी अगं शैला, तुझं डोकं कधी चालणार आहे ग? का ते चालू नाही म्हणून एखादं व्रत करतेस? ह्या अशा तुझ्या भोळ्या स्वभावामुळं तो मुलगा हातचा जाईल ग. नाही 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 जाणार मी. यापुढे आता तसं काही करणार नाही. यावेळी मला माफ करा. हा, पण आत्ता चला ना लवकर. कुठं? नुपूर बाहेर आलीये. आदित्य नुपूरला नक्की पसंत करणार. चला 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 लवकर, तू पण चल रे. चला चला, हो पुढे, हो पुढे आलंच. माय गॉड, एवढं बाहेर जाण्यापासून रोखलं, पण व्हायचं तेच झालं. 4 बॉटल्स खोकल्याचं औषध प्यायलेत बाबा. अरे पण 4 बाटल्या खोकल्याचं औषध घरात आणलं कोणी? मी आणलं. ते 2000चे सुट्टे नव्हते ना. अरे मग दुसऱ्या मेडिकल मध्ये जायचं होतंस ना. हा रे, हा यार, त्यासाठी डोकं असावं लागतं. बोला बोला, माझ्या लेकालाच बोला. खोकल्याचं औषध आणणं गरजेचं नव्हतं का आई साहेब? मग ये नुपूर. आदित्यराव, ही आमची नुपूर बरं का. नाही म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी काय बोलणार हिच्याशी? हो तेच तर, आधी बोलणं झालं असेल ना, आता काय बोलणार नव्याने? नाही नाही, तरी पण बोलू दे. बोल रे आदित्य आमच्या नुपूरशी. तू जाईची कझिन का? नाही, नीरजची कझिन. अरे मग मला जाईला भेटवा ना. काय चाललंय? आल्यापासून तुम्ही मला सगळ्यांना भेटवता, फक्त जाईला भेटवत नाही. म्हणजे मुद्दा काय? जर तुम्हाला सगळ्यांना मी पसंत पडलो नसतो तर तुमचं म्हणणं मला मान्य होतं, पण आता सगळ्यांना मी पसंत आहे, तर मग प्रॉब्लेम काय आहे? अरे तुझ्या बाबांची दारू हाच प्रॉब्लेम आहे. काय बोलतेस तू काकी? अगं माझ्या बाबांना सुपारीचं पण व्यसन नाहीये. नीरजला विचार रोज. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.